स्पर्श प्रेमाचा भाग 12. अमर, तनू आणि रंजूला त्यांचा प्लॅन सांगतो. तिघे लेक्चरला जातात. अभि आणि विद्या त्यांचीच वाट बघत असतात. सगळे लेक्चर अटेंड करतात. ब्रेकमध्ये कॅन्टीनमध्ये येऊन बसत असतात. रंजू अभिच्या समोर बसलेली असते. सगळ्यांच्या गप्पा चालूच असतात. आरती, आकाश आणि विशाल पण त्यांना जॉईन होतात. आरती, उद्यापासून नवरात्र चालू होत आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे बाबा. रंजू, तुम सब कब आने वाले हो मेरे घर? आरती, मी तर रोज यायला तयारच आहे. आकाश, रोज गरबा आणि दांडिया खेळायच्या असतील ना? तनू, दीदीला खूप आवडतात दांडिया खेळायला. तिला वाटलं तर ती दिवस रात्र दांडिया खेळायला लावेल सगळ्यांना. विशाल, तिच्या मजेसाठी आम्हाला का सजा दिवस रात्र खेळायची? अमर, आपल्याला नाही रे, पण बिचारा आकाशला मिळायची सजा. आकाश, मी नाही एवढ्या वेळ दांडिया खेळू शकत. मला नाही येत खेळता. तिला प्रपोज करायला डान्स स्टेप मी बड्या मुश्किलने शिकलो होतो. सगळे हसायला लागतात. विद्या, मला एक प्रश्न पडला आहे. सगळे शांत होऊन तिच्याकडे बघतात. विद्या, हे असं काय बघताय? मला बस प्रश्न पडला आहे की हे दोघे एकमेकांच्या एकदम विरुद्ध आहे, तरी एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? अमर आणि तनू पण किती वेगळे आहेत एकमेकांपासून. विशाल तिच्या डोक्यात टपली मारतो आणि बोलतो, ऑपोजिट ॲक्टर्स, हे तू शाळेत शिकले नाही का? विद्या डोकं चढत बोलते, दादा असं डोक्यात मारू नको जाऊ ना. मी ऐकलं आहे सारखं डोक्याला मारल्याने बधीर होतं. मी बधीर झाले तर माझ्यासोबत लग्न कोण करेल? सगळे डोक्याला हात मारून घेतात. विशाल, तू जास्त टेन्शन घेऊ नको. मूर्ख लोक बधीर होत नाहीत. तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो. पहिलं तिच्या लक्षात येतच नाही. सगळे हसू दाबण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा तिच्या लक्षात येतं. ती ओरडत त्याला मारायला लागते. विद्या, काय बोलला मला? मी मूर्ख आहे का? तू मूर्ख, तू बधीर, तूच सगळं. सगळे हसायला लागतात. विशाल, बस बस, सॉरी बाबा. मला एवढंच म्हणायचं होतं की तुझ्याशी कोणी नाही लग्न केलं तरी मी सांभाळेल तुला. मी माझ्या बहिणीला आयुष्यभर सांभाळू शकतो. दुसरं कोणाची काय गरज आहे तुझा भाऊ असताना? ती हे ऐकून त्याला मारण्याचं थांबवते. त्याला विचारते, खरंच? तो होकारार्थी मान हलवतो. मी आयुष्यभर माझ्या तिन्ही बहिणींना सांभाळू शकतो. विद्या त्याला मिठी मारते. आरती आणि तनू पण भावूक होऊन त्याला मिठी मारतात. सगळेच भावूक होऊन झालेले असतात. अमर तनूला बाजूला ओढतो. माझ्या तनूला मी सांभाळणार आयुष्यभर. तू या माकडाला सांभाळ. विद्याकडे बोट दाखवत बोलत असतो. सगळे त्याच्या बोलण्याने परत हसायला लागतात. आरती पण मधी बोलते. आरती, विशाल, मी पण तुला आयुष्यभर त्रास नाही देणार. आयुष्यभर त्रास द्यायला आकाश आहे ना, त्याला देईल मी त्रास. आकाशला जीभ दाखवत बोलते. आकाश तिच्या बालिशपणावर हसतो. रंजू, अरे कौन सा टॉपिक कहाँ चला गया? मुझे बताया नहीं. मेरे घर कब आने वाले हो सब? मुझे वीर को भी बताना है. ॲडव्हर्ट. अभि सगळ्या गप्पा एन्जॉय करत होता. पर वीरचं नाव ऐकताच त्याचा चेहरा पडतो. रंजू, सॅटरडे संडे आना, 2 दिन बहुत एन्जॉय करेंगे. आरती, ओके फिक्स. शनिवार रविवार तुझ्या घरी दांडिया खेळून खूप एन्जॉय करू. रंजू, क्यों ना उस दिन हम ट्रेडिशनल ड्रेस पहनने वाले? आरती, हो, मज्जा येईल. घागरा चोली घालून दांडिया. विद्या, हे मग शॉपिंगला कधी जायचं? विशाल, तू सारखं शॉपिंगला जायला कारण शोधत असते. तनू, आधी राहिलेले लेक्चर कर, मग शॉपिंगचं प्लॅनिंग कर. सगळे लेक्चरला जायला उठतात. तेवढ्यातच रंजूला फोन येतो. अवीचं लक्ष रंजूकडे जातं. त्यावेळेस ती बाजूला जात नाही. सगळ्यांसमोर कॉल उचलते. रंजू, हेलो वीर, हाउ आर यू? अवी, सबसे तुम्हारी ही बात कर रही थी. वीर, आई होप अच्छा ही बोल रही होंगी. रंजू, अरे सभी सैटरडे संडे घर आने वाले हैं दांडिया खेलने के लिए. तुम कब आ रहे हो? वीर, कल शाम को आने वाला हूँ. रंजू, ओके, जल्दी आना. आई मिस यू वीर. मिस यू बच्चा, टेक केअर. दोघे बोलून फोन कट करतात. त्यांचं बोलणं ऐकून अवीला वाटतं दोघे एकमेकांवर खरंच प्रेम करतात. तो चेहरा पाडून तिथून निघून जातो. बाकी सगळे लेक्चरला जातात. रंजू अवी दुखावल्या गेल्याने दुःखी होतो. रंजू, अमर, अवी, आयान संडे सॅटरडे. अमर, टेन्शन मत ले. लेक्चर अटेंड करून सगळे घरी जातात. दुसऱ्या दिवशी कॉलेज नंतर सगळे शॉपिंगला जातात. वीर मॉलमध्ये रंजूला घ्यायला येतो. तो येताच रंजू खूप खुश होऊन त्याला मिठी मारते. सगळे त्यांच्या सोबत बोलत असतात. उशीर झाल्याने ते सगळे बाहेरच जेवण करतात. वीर आल्यामुळे अवी खूप दुखावला जात असतो. रंजूला ते जाणवत असतं. जेवण झाल्यावर सगळे आपापल्या घरी जातात. वीर रंजूला घेऊन जातो हे पाहून अवीला खूप त्रास होत असतो. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने सगळे तयारीत कॉलेजला येतात.
कॉलेज नंतर सगळे रंजूच्या घरी जाणार असतात. शनिवारी सगळे रंजूच्या घरी जायला तयार कॉलेजला येतात. सगळे लेक्चर अटेंड करून कॅन्टीनमध्ये भेटायचं ठरवतात. अवी रंजूच्या घरी जाता येत नाही म्हणून असे खूप काही कारणं सांगत असतो. तो लेक्चर झाल्यानंतर गुपचूप तिथून जायला तयारीतच असतो. मग अमर त्याला चांगलाच ओळखत असतो. अमर सारखं त्याच्या सोबत असतो. काहीही करून अवीला रंजूच्या घरी न्यायचं असतं. शेवटी सगळे प्रयत्न करून झाल्यावर अवी हार मानून अमर सोबत कॅन्टीनमध्ये येतो. सगळे लेक्चर करून आल्यावर ते रंजूच्या घरी जातात. रंजूच्या घरी सगळे तिच्या मॉमला ओळख करून देतात. चहा नाश्ता करून सगळे गप्पा मारत बसतात. तेवढ्यातच वीर येतो. त्याला बघून अवीला परत वाटायला लागतं. उगाच आलो. तो जाईल म्हणून अमर त्याच्यावर लक्ष ठेवून असतो. थोडा वेळ गप्पा मारून सगळे तयार होण्यासाठी जातात. मूल सगळी तयार होऊन मुलाची वाट बघत असतात. तनू आणि आरती तयार होऊन पहिलं बाहेर येतात. त्यांना बघून आकाश आणि अमर त्यांच्याकडे बघतच असतात. आरती आकाश समोर जाऊन थांबते तरी तो भान हरपून तिलाच बघत असतो. ती त्याच्या समोर चुटकी वाजवते तेव्हा तो भानावर येतो. आरती, कशी दिसते मी? गोल फिरून विचारते. तनू पण अमरला डोळ्याने इशारा करून विचारते. अमर पटकन त्याचे हात हृदयावर ठेवतो आणि डोळे बंद करून बोलतो, हाय अमर, इतकी सुंदर तयार होऊन माझ्यासमोर आलीस तर बिचाऱ्या माझ्या हृदयाचं काय होईल? तनू लाजून त्याच्या हातावर मारते. आकाश तर अजून भान हरपून तिला बघतच असतो. आरती, काय झालं? चांगली नाही दिसत का मी? चेंज करू का? बोल ना. अमर, तू छान दिसते म्हणून तर त्याची बोलती बंद झाली आहे. काय आकाश? त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलते. तेव्हा आकाश भानावर येतो. आकाश, हो, खूप सुंदर दिसतेस. आरती लाजून मान खाली घेते. विशाल, बाकी दोघी कुठं आहे? त्यांना काही आवरायचं नाही का? तनू, नाही, अजून येतील थोड्या वेळात. थोड्या वेळाने विद्या बाहेर येत, विशाल, आज माझ्या सगळ्या बहिणी सुंदर दिसत आहे. आरती, आमचा एकुलता एक भाऊ पण खूप हँडसम दिसतोय. रंजू, ओ मेरे कैसी दिख रही हूँ? रंजू त्याच्या जवळ येत बोलते. तिला पाहून अवीची तर विकेटच पडते. तो भान हरपून तिच्याकडे बघतच असतो. तिला नेहमी जीन्स टॉपर नाहीतर शॉर्ट ड्रेसवरच पाहिलेलं असतं. आज पहिल्यांदा तिला असं ट्रेडिशनल काही घातलेलं बघितलं. त्यात पण ती इतकी सुंदर दिसत असते. तेवढ्यातच वीरचा आवाज त्याच्या कानावर पडतो. वीर, सो ब्युटिफुल. वीरला पाहून अवी भानावर येतो. स्वतःला सावरत तिकडे तिकडं बघायला लागतो. वीर, आज सभी गर्ल बहुत सुंदर दिख रही है, पर अब हम चले, नहीं तो दांडिया खत्म हो जाएंगे. सगळे रंजूच्या घराजवळ ग्राउंडवर पोचतात. आरती ग्राउंडवर गेल्यावर सगळं पाहून खूप एक्साइटमेंट होते. ती दांडिया खेळायला जाणार तेवढ्यातच आकाश तिचा हात पकडतो. ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघते. आकाश, आज तू खूप छान दिसत आहे. इथे वाईट मुलं पण असतील. माझ्यापासून जास्त लांब जाऊ नको आणि काहीही झालं तर मला सांग. स्वतः नको भांडत बसू. तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट मागे घेत डोक्यावरून हात ठेवत बोलतो. आरती फक्त स्माईल करून मान हलवते. तिला त्याचं असं काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवणं आवडत असतं. असं कोणी डोक्यांवरून प्रेमाने हात फिरवला की किती छान वाटतं ना. जणू आपल्या मागे मोठा आधार आहे, जो काहीही झालं तरी आपली साथ देईल. अमर पण एवढी मुलं दांडिया खेळायला आलेले आहे पाहून काळजीतच पडतो. तनू त्याच्याकडे बघते. त्याच्या चेहऱ्यावरून तिला कळतं त्याच्या मनात काय चालू आहे. विद्या, तुम्ही दोघे किती काळजी करताय? रंजू, अरे हम सब साथ है, क्यों टेन्शन लेना है? तुम डोळ्यातलेच अमरला समजावतो. अमर, काही प्रॉब्लेम असला तर लगेच सांग मला. तुमच्या आधीचा प्रसंग ऐकून थोडं टेन्शन येते. आरती, टेन्शन काय घेताय? आपण एन्जॉय करायला आलो आहोत ना. आम्ही आमची काळजी घेऊ, तुम्ही तुमचं बघा, नाहीतर सुंदर मुली बघून लाईन मारायला लागाल. आरती बारीक डोळे करून आकाशकडे बघते. आकाश घाबरून मान खाली मध्येच हलवतं. अमर तनूकडे बघतो आणि बोलतो, मला तर तनूशिवाय दुसरं कोणी सुंदर इथं दिसतच नाही. हा पण मुली माझ्या मागं लागल्या तर? तनू, तू माझ्या सोबतच थांब, मग मुली नाही मागे लागणार माझ्या. तनूचा हात हातात घेऊन बोलतो. सगळे हसायला लागतात. आरती त्याच्या हातावर मारते. ते तुझं तू बघ. तनू माझ्यासोबत खेळायला येणार आहे. अमर तोंड पाळतो. तनू, मी दीदी सोबतच एक राऊंड खेळून मग येते तुझ्यासोबत, थांबेल, ओके? अमर लगेच लहान मुलासारखं खुश होऊन होकारार्थी मान हलवतो. विशाल, काय लहान मुलांसारखं वागतो रे? चला खेळायला. सगळे दांडिया खेळायला जातात. सगळे दांडिया खेळत असतात. काही वेळाने रंजू आणि तनू वॉशरूमला जातात. आरती आणि विद्या खेळत असतात. काही टवाळकी करणारे मुलं दांडिया खेळायला येतात. टवाळकी करणारी मुलं खेळताना मुलीवर कमेंट करत असतात. त्यांची छेड काढत असतात.
त्यातलाच एक मुलगा विद्यावर कमेंट करतो. आरती रागात त्याच्या हातावर दांडी मारते. तो चिडून आरतीला मारायला हात उचलतो. तेवढ्यातच आरतीच्या शेजारी उभी असलेली मुलगी त्याचा हात पकडून बाजूला झटकते. त्याला कळायच्या आधी त्याला जोरात कानाखाली मारते. तो खाली पडल्याने आजूबाजूचे सगळे खेळायला थांबतात. सगळे गोळा होऊन काय झालं ते बघत असतात. ती मुलगी त्या मुलाला खूप काही ऐकवते. ती मुलगी मुलीवर हात उचलायचा लाज नाही वाटत का? तो मुलगा तिने दांडियाने मला मारलं मग ती गप्प बसू का? तिला तर मी बघेलच, पण तू मला मारून खूप मोठी चूक केली. तुला पण काही सोडणार नाही. रागात बोललेली मुलगी अजून चिडते. तुला मारून तिने बरोबरच केलं. बराच वेळ झालं बघते मुलींना छेडतोय, घाण कमेंट करतो, म्हणून मी पण तुला एक वाजवली. पण चुकलं आमचं एक, तुला काही फरक पडणार नाही. सगळ्या मुली त्याला झोडून काढलंच पाहिजे. आरती तेवढ्यानेच खरंच तू सुधारणार नाही. सगळ्यांनी मारल्यावर बरोबर सुधारशील. घोडंका जमलेला बघून आकाश, विशाल, अवी आणि अमर तिथं आले. विशाल, काय झालं विद्या? आकाश, काय झालं? आरतीला विचारतो. विद्याने घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून मुलं अजून चिडले. विशालने तर त्याला मुलाला मारायला सुरुवात केली. विशाल, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला छेडायची? विशाल खूप रागात होता. अवी आणि अमर त्याला आवरण्याचा प्रयत्न करत होते. आकाशने प्रकरण शांततेने हाताळण्याचे ठरवले. त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलीस आले आणि त्या मुलांना घेऊन गेले. आरती त्या मुलांकडे गेली आणि त्याच्याशी बोलू लागली. थँक्यू, तू त्याला चांगलाच धडा शिकवला. ती मुलगी, थँक्स काय त्यात? अशा मुलांना धडा शिकवायलाच पाहिजे. तू पण काही कमी नाहीस. त्याला दांडियाने मारलं, पण मारायचं ठिकाण चुकलं. मी असते तर डोक्यात घातली असती त्याच्या. आकाश आरती जवळ येऊन काळजीने विचारतो. तू ठीक आहेस ना? काही केलं नाही ना त्याने? आरती, मला काय होणार आहे? त्याने माझ्यावर हात उचलला. तिने त्याच्या कानाखाली अशी वाजवली की तो खाली पडला. आकाशने त्या मुलीकडे पाहिलं आणि थँक्स बोलला. विशाल, अवी, अमर आणि विद्या पण तिथं आले. विशाल, थँक्यू, तू माझ्या बहिणीला मदत केल्याबद्दल. ती मुलगी, अरे यार, सगळे एक एक होऊन आभार प्रदर्शन करणार आहात का? तो चुकीचा वागला म्हणून त्याला शिक्षा भेटली आणि ती तुमची बहीण दिली. मी फक्त थोडी मदत केली. बडा, आता खूप वेळ झाला आहे, मला निघायलाच हवं. बोलून ती निघून जाते. सगळ्या त्या मुलींसोबत बोलत असतात. अमर तनूला शोधत असते. ती दिसत नाही म्हणून तो काळजीतच पडतो. ती मुलगी गेल्यावर अमर विचारतो, तनू आणि रंजू कुठं आहेत? आरती, त्या दोघी वॉशरूमला गेल्या होत्या, अजून नाही आल्या. अमर ते ऐकून अजूनच काळजीत पडतो. अमर, तुम्ही थांबा इथं, मी त्यांना बघून येतो. अवीला पण टेन्शन येतं म्हणून तोही अमरसोबत जायला निघतो. दोघे वॉशरूमकडे जायला निघतात. लवकरच शोधावं म्हणून दोघे वेगवेगळ्या बाजूला जातात. रंजू आणि तनूला शोधणार अमर आणि अवी जातात. ते लेडीज वॉशरूमच्या बाहेर जाऊन थांबतात. तेवढ्यातच रंजू आणि तनूच्या बोलण्याचा आवाज येतो. रंजू, तनू, मैं ठीक दिख रही हूँ ना? मैं आज उससे प्रपोज करने वाली हूँ. तुम्हें क्या लगता है, मुझे फर्स्ट स्टेप लेनी चाहिए या नहीं? तनू, टेंशन मत ले, फर्स्ट स्टेप तू ले आ. वो इसमें ज्यादा जरूरी तुम दोनों पर राजी हो और एक दूसरे का साथ देने के लिए तैयार हो. रंजू, पर उसने ना बोला तो? तनू, उसके मन में क्या है ये मुझे पता है. अवी रंजूचं बोलणं ऐकून तिथून निघून जातो. त्याला खूप दुःख झालेलं असतं. मी जिच्यावर प्रेम करतो ती दुसरं कोणावर प्रेम करत आहे. आज ती त्याला प्रपोज करणार म्हणजे माझ्यापासून कायमची दूर जाणार. त्याचे डोळे पाणावलेले असते. तो डोळे पुसत आणि एक दीर्घ श्वास घेत विचारत असतो, नाही, मी दुःखी नाही होणार. ती खुश असेल तर मी पण खुश. तिला जर वीर आवडत असेल तर मी त्याच्यामध्ये नाही येणार. मी मला चांगला मित्र मानते, मी त्यात समाधान मानेन. पण मी बघू शकेल का तिला दुसरं कोणाचं होताना? तो विचार करत होता. तेवढ्यातच वीरचा आवाज त्याच्या कानावर पडतो. वीर फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. वीर, डोंट वरी डिअर, आय विल टॉक विथ हर, शी विल अंडरस्टँड दॅट आय एम लव्ह यू सो मच. अवीला हे ऐकून खूप राग येतो. वीर फोन ठेवतो. तेवढ्याच अवी त्याला मारतो. अवी वीरचं काही ऐकून न घेता त्याला मारायला लागतो. रागात त्याच्यावर ओढत असतो. अवी समजतो काय स्वतःला एकाच वेळी दोन मुलींना फसवतं. रंजू किती प्रेम करते तुझ्यावर आणि तू दुसऱ्या मुलींसोबत. ती आज तुला प्रपोज करण्याचा विचार करते आणि तू दुसऱ्या मुलींसोबत लग्नाचं प्लॅनिंग करतोय. तो मारताना रागात बोलत असतो. तेवढ्यातच अमर, तनू आणि रंजू तिथं पोहोचतात. अमर अवीला आवरण्याचा प्रयत्न करत असते, पण अवी इतका चिडलेला असतो की त्याला बाकी काही कळतच नसतं. इतके दिवस मनात असलेली सगळे नाराजगी, दुःख, राग तो वीरवरच काढत होता. सगळे पहिल्यांदा त्याला एवढं रागात बघत होते.
रंजू खूप घाबरलेली होती, पण त्याला थांबवणं गरजेचं होतं म्हणून ती मध्ये पडली. ती वीर आणि अवीच्या मध्ये जाऊन थांबते आणि वीरला मागे ढकलते. तिला बघून अवी थोडा शांत होतो. रंजू, पागल हो गए हो क्या? तुम मार क्यों रहे हो ऐसे? अवी, क्यों नहीं, तुम्हें फंसा रहा है, मैं इसके वजह से तुम्हें दुखी नहीं देख सकता. रंजू, पूरी बात जाने बिना कुछ ऐसा नहीं कर सकते. और आगात बोलतो, अवी, और क्या सुनना बाकी है? तुम इससे प्यार करती हो, लेकिन वो किसी और से शादी की प्लानिंग कर रहा है. ये तुम्हारे साथ ऐसे कैसे कर सकता है? रागावर कंट्रोल करत ठेवत बोलतो. रंजू, मुझे पता है वो किसी और से प्यार करता है, शांततेत बोलते. अवी शॉक होतो. क्या? तुम्हें पता है? फिर भी तुम उसे प्रपोज करने जा रही थी. रंजू हाताशी घडी घालत त्यांच्याकडे रोखून बघते. तुम्हें किसने कहा है मैं इसे प्रपोज करने वाली थी? अभी हळू आवाजात बोलतो. मैंने खुद सुना, अभी तुम तनु को बोल रही थी ना. रंजू, इसलिए मैंने कहा पूरी बात जाने बिना तुम्हें ऐसे नहीं करना चाहिए था. मैंने ऐसे क्या कहा कि मैं वीर को प्रपोज करूंगी? माती मान हलवतो. बट यू लाइक हिम. रंजू, तू हमेशा खुद से ही कुछ सोच लेते हो. आई एम लाइक, पर हम शादी नहीं कर सकते क्योंकि वो मेरा भाई है. तुम ये जाने बिना उसे मार रहे हो. और जो फोन पर थी वो उसकी गर्लफ्रेंड है. उसकी मॉम शादी के लिए राजी नहीं है. वो दोनों उसे समझाने की बात कर रहे थे. अभी त्याला दुसऱ्यांदा शॉक लागतो. ये तुम्हारा भाई कैसे? रंजू, ये मेरे डैड के बेस्ट फ्रेंड का बेटा है. वो अमेरिका में थे, अभी शिफ्ट हुए हैं. बचपन से हम भाई बहन जैसे हैं. मैंने कभी बोला नहीं क्योंकि जरूरत नहीं पड़ी. अभी, पर तुम किसी को प्रपोज करने वाली थी? रंजू, करने वाली थी. अब मुझे लगता है उसकी जरूरत नहीं. वीर त्याच्या जवळ येतो. वीर, तुमसे ज्यादा स्टूपिड मैंने आज तक नहीं देखा. वो तुमसे प्यार करती है और तुम समझ ना सके. अब तो और बड़ी मुश्किल खड़ी कर ली तुमने खुद के लिए. कभी दूसरों की भी सुन लिया करो. त्याला स्माइल देतो आणि ऑल द बेस्ट बोलून निघून जातो. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.